जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनल. चला, इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी पटापट वया पेन्सिल खोडरा बरोबर पट्टी बिट्टी काय असेल सगळं गोळा करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्र लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमच्यासाठी इतका इम्पॉर्टंट असणार का मित्र. लक्षात घ्या, पायाभूत चाचणीचा जो तुमचा मॅथ्सचा पेपर होणार आहे, गणिताच्या पेपरसाठी तुम्हाला बघा मित्रांनो पूर्णपणे आयएमपी क्वेश्चन तुम्हाला घेऊन आलं बघा मित्रांनो. लक्षात घ्या, पूर्णपणे पॅटर्न देणार आहे तुम्हाला. प्रॅक्टिसला काय विद्यार्थ्यांना आपण या व्हिडिओद्वारे आपण क्वेश्चन देणार, तेही क्वेश्चन तुम्हाला बघून घ्यायचे, तेही तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. 100% पेपर तुमचा चांगला जाणार आहे. तुमच्या पालकांना बोलवा, त्यांना व्हिडिओ दाखवा, तुम्ही सोबत बघा. लक्षात घ्या पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवावर स्वतःच्या पायावरती पेपर लिहिला पाहिजे आणि तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे का मी स्वतः पेपर लिहून आले. आता इकडून तिकडून कॉप्या घेऊन इकडून तिकडून व्हिडिओ पाहून काय उपयोग नाही. लक्षात घ्या, तुम्ही जो क्वेश्चन तुम्हाला ना त्याचा ट्रिक तुम्हाला माहित असणं गरजेचं. वजाबाकी करायचे, बेरीज करायचे, सगळ्या गोष्टी शिकून घ्या आणि स्वतःच्या जीवावरती चांगला पेपर द्या, जेणेकरून तुमच्या आईवडिलांना देखील वाटेल का नाही खरंच चांगले मार्क मिळतात. तुम्हाला वाटलं पाहिजे खरंच मी माझ्या मेहनतीने पास झालोय. फक्त व्हिडिओ बघा, वही पेन्सिल काढा, पेन काढा, जे सांगतो ते लिहून घ्या आणि त्या उदाहरणाची प्रॅक्टिस करा. 100% तुम्हाला काय आउट ऑफ मार्क मिळणार. ओके, चला आता विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करतो. बघा मित्रांनो, आपण बघतोय इयत्ता 5वीचा आपण गणित विषयाचा, आपण इंग्रजी मीडियम असेल किंवा सेमी असेल लक्षात घ्या, आणि मराठी वाल्याने देखील व्हिडिओ बघायचा. असं म्हणायचं नाही का मोकार इंग्रजी, आपला कुठलाही व्हिडिओ असेल आपण मराठीमध्येच बोलतो आणि मराठीमध्ये सांगतो. लक्षात घ्या, त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. ओके ना. चला, 5वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पटापट कनेक्ट व्हायचे. 5वी 6वीचे आले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला बघा आता मित्रांनो सुरुवात करतो मी डायरेक्टली. पहिला क्वेश्चन बघा दिलाय, सॉल्व ऑल क्वेश्चन्स ऍज पर द गिव्हन इन्स्ट्रक्शन. ओके बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल बघा काय दिले. राईट द प्राइस ऑफ द चेअर इन द वर्ल्ड. ही जी खुर्ची दिली ना तुम्हाला, या खुर्चीची तुम्हाला काय करायचे लक्षात घ्या, याची प्राइस तुम्हाला लिहायची. लक्षात घ्या, मग आता याची प्राइस काय दिली बघा, 5499 तुम्हाला ही प्राइस दिली दिसते का, बरोबर आहे. मग आता याला काय करायचं, फक्त वर्ड मध्ये लिहायचं 5499 रुपीज. मग आता तुम्हाला एक्झामला येताना अशी प्राइस येऊ शकते किंवा तुम्हाला चेंज पण करून येऊ शकते. मग प्राइस लक्षात घ्या, मग ही कोणती तुम्हाला येऊ शकते, पण लक्षात घ्या ही मोस्टली तुम्हाला 4 डिजिट मध्ये येणार. म्हणजे याचा अर्थ असा झाला का तुम्हाला एक काम करायचे, तुम्हाला जे काही उदाहरण येणार तुम्हाला 4 डिजिट पर्यंत तुम्हाला अंक वाचता आलं पाहिजे. का तुम्हाला याच्यातल्या दिलेल्या ज्या प्राइस आहेत तुम्हाला चेंज होऊ शकतात. म्हणजे कसं येऊ शकतं बघा, 39,999 किंवा तुम्हाला 40,111 किंवा 96,000, 46,000, 86,000. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला 4 डिजिट किंवा 5 डिजिट मध्ये तुम्हाला या प्राइस येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या दिलेल्या ज्या प्राइस आहे लक्षात घ्या, 5 डिजिट किंवा 4 डिजिट मध्ये तुम्हाला ह्या प्राइस येऊ शकतात. लक्षात घ्या, मग तुम्हाला याच्यामध्ये लॅपटॉप येऊ शकतो, कम्प्युटर येऊ शकतो, एखादी चेअर येऊ शकतो किंवा एखादा ब्लॅकबोर्ड, काही एखादी वस्तू, कपाट बिपाट काही येऊ शकतं. काय निदान करेल त्याची काय करा तुम्हाला त्याला लक्षात घ्या दिलेल्या किमती तुम्हाला याच्यात लिहायच्या. म्हणजे तुम्हाला थोडक्यात 4 डिजिट किंवा 5 डिजिट तुम्हाला रीड करता आला पाहिजे आणि त्याच्या स्पेलिंग लिहिता आल्या पाहिजे. आताच पालकांना रिक्वेस्ट, तुम्ही स्वतः देखील हुशार बना. 4-5 त्या विद्यार्थ्याला उदाहरणं द्या 5 डिजिटचे 4 डिजिटचे आणि त्यांनी स्पेलिंग बरोबर लिहिलं का नाही तुम्ही स्वतः चेक करा. ओके, पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो दिलाय, राईट द नंबर बघा, राईट द नंबर 7079 इन द फिगर. काय करायचं तुम्हाला, 7079 तुम्हाला दिलेला नंबर आहे. काय करायचं तुम्हाला, हा नंबर याच्यामध्ये लिहायचा आहे. तुम्हाला वर्ड मध्ये दिलेला नंबर हा तुम्हाला नंबर मध्ये लिहायचा आहे. मग तुम्हाला अजून कुठले पण येऊ शकतात, जसं की 4039, 5040, 6040, 6099 असं काही एक्झाम्पल येऊ शकतात. किंवा तुम्हाला 5 लाख येऊ शकतो किंवा तुम्हाला 5 लाख नाही एवढं, पण लक्षात घ्या 50,000, 40,000 हे वरचे एक्झाम्पल दिले ना, हे पाठ करून ठेवा किंवा त्याच्या स्पेलिंग लर्न करा आणि त्याच्यानंतर नंबर मध्ये कसा लिहायचा हे लक्षात घ्या, तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, चला लक्षात घ्या. आता डायरेक्ट होमवर्क द्यायला सुरुवात केली. पुढे बघा, राईट द नंबर फ्रॉम द इट्स एक्सपांडेड फॉर्म. तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे, त्याला तसा नंबर लिहायचा. बघा आता हा दिला तुमचा बघा 4000 दिलाय, 80 दिलाय आणि 3 दिलाय. मग आता याला लिहिणार कसं बघा, हा 80 + 3 83 इकडे नाही म्हणून डायरेक्टली 4083 होणार. तसं नाही आलं तर एक काम करायचं, एका खाली एक लिहून घ्यायचं. बघा काय करणार, हा लक्षात घ्या 4000 दिलाय, नंतर खाली 80 दिलाय, एक एक अंक एका खाली एक लिहायचे, लास्ट करून लिहायचे. बरोबर आहे. 00 + 3 आला, 0 + 8 आला, 4 इथं कोणीच नाही म्हणून इथं हा 0 तसाच घ्या आणि 4 ला पण कोणीच नाही तसाच घ्या. हा तुमचा आन्सर झाला. बरोबर आहे. अजून तुम्हाला येऊ शकतो, तुमचे डिजिट वाढू शकतात. म्हणजे आता 4000 ते 4000 चा 40,000 होऊ शकतो. अजून मागे 0 येऊ शकतात, 8 च्या मागे अजून एखादा 0 येऊ शकतो. 3 आहे, 3 च्या जागी 7, 70, 80, 95 किंवा 4 असं काही येऊ शकतं. तुम्हाला याची काय करायचं मित्रांनो, या सगळ्यांची ऍडिशन करून तुम्हाला लिहायचे. मग सेम टू सेम हाच फॉर्मॅट तुम्हाला वापरायचे. मग काम करा,
का दिलेला जो 40,000 आहे हा 40,000 एका खाली एक लिहा, त्याच्यानंतर दिला 800 3 डिजिट आहे लिहा, नंतर लास्टला 2 डिजिट आहे, लास्टला 1 डिजिट आहे, या सगळ्यांची ऍडिशन करा, तुमचं उत्तर तयार आहे. फक्त फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. असं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे ना. एकतर 4 डिजिटला किंवा एकतर 5 डिजिटला. पुढे बघा, एन सर्कल द इवन नंबर. तुम्हाला काय करायचं, इवन नंबरला सर्कल करायचे. मग आता इवन नंबर कोणते असतात का, ज्या नंबरच्या लास्टला 0 2 4 6 आणि 8 हे नंबर लास्टला येतात त्याला म्हणतात इवन नंबर. मग आता इकडे बघा 0 2 4 6 8 कुठे आहे बघा, इथे एक 0 आहे, 7 3 आहे 2, बरोबर आहे. यापैकी एकच नंबर 0 लास्टला, म्हणजे हा झाला आपला इवन नंबर. ओके. नंतर बघा मित्रांनो, तुम्हाला काय विचारायचं होतं, असेंडिंग लेवल आणि डिसेंडिंग लेवल. व्हेरी आयएमपी भाग आहे. वहीत लिहायचे हा, नुसतं पाहायचं म्हणजे काय तमाशा नाही चालू, वहीत लिहायचे, लक्षात घ्या, ठीक आहे ना. असेंडिंग लेवल आणि डिसेंडिंग लेवल तुम्हाला लिहिता आली पाहिजे, म्हणजे काय चढता क्रम आणि उतरता क्रम तुम्हाला लिहिता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं 57,989 दिले, 57,888 दिले, ठीक आहे ना, 58 दिले. मग याच्यातला मोठा नंबर कोणता आहे, ठीक आहे ना. मग तो तुम्हाला मोठ्यापासून लहानापर्यंत किंवा लहानापासून मोठ्यापर्यंत असेंडिंग डिसेंडिंग लेवल तुम्ही लिहू शकता. आता इथं 57,000 दिले ना, तुम्ही काम करा 67,000 घ्या, 99,000 घ्या, 27,000 घ्या, असे एक्झाम्पल गोळा करा आणि स्वतःच्या मनाने त्याला लिहायला प्रयत्न करा. ओके, चलो बघा, प्रॅक्टिस करा, ठीक आहे ना. हे पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला दिले, इकडे एक टॉपिक राहिला आपला. बघा, याच्यामध्ये तुम्हाला प्राईम नंबर आणि को प्राईम नंबर हे पाठांतर करा. कदाचित तुम्हाला सिलेबसला आहेत लास्ट थोडक्यात, बरोबर आहे. ते तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतात, थोडंसं करून ठेवा हा. काय प्राईम नंबर आणि को प्राईम नंबर, हा लक्षात ठेवा. टिक मार्क करून घ्या किंवा तुम्ही लिहून घ्या, सर्च करा, काय अडचण नाही. आता पुढचा बघा, व्हेरी आयएमपी टॉपिक आहे हा. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये किंवा प्रत्येक एक्झामला हा येतो. काय बघा, तू दिले तुम्हाला आता ऍडिशन दिले बघा, 698 + 165, एका खाली शेवटचा नंबर एका खाली एक लिहायचा, याची ऍडिशन करायची, हे सगळ्यांना माहिती, बरोबर आहे. आता हे झालं तुमचं 3 डिजिट मध्ये. तुम्हाला जास्तीत जास्त हे 4 डिजिट मध्ये, किती 4 डिजिट टू 5 डिजिट मध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. म्हणजे आता बघा, इथं दिलं 33,217 + 27,590, बरोबर. 34,111 आणि 28,590, म्हणजे काय, हे 5 डिजिट मध्ये 5 डिजिट तुम्हाला ऍडिशन करायचे, किंवा 4 डिजिट मध्ये 4 डिजिट, म्हणजे काय, समजा 4 डिजिट घेतले प्लस तुम्हाला 3,333 दिले, तर 4 डिजिट मध्ये 4 डिजिट ऍड करा किंवा 5 डिजिट मध्ये 5 डिजिट ऍड करा, असंही एक्झाम्पल येऊ शकतो. आणि सेम टू सेम हे तुम्हाला 4 डिजिट मधून 4 डिजिट मायनस करणे किंवा 4 डिजिट मध्ये 4 डिजिट प्लस करणं, झालं मायनस करणे, आणि 5 डिजिट मधून तुम्हाला 5 डिजिट मायनस करणे, असंही एक्झाम्पल येऊ शकतात. त्यामुळे याची प्रॅक्टिस करा. काय, 4 डिजिट टू 5 डिजिट किंवा 5 डिजिट टू 5 डिजिट. ओके ना. सेम सबट्रॅक्शन लक्षात ठेवा, 5 डिजिट मध्ये, ठीक आहे ना, आणि 4 डिजिट मध्ये, लक्षात घ्या. आता 3 डिजिट तुम्ही लय बारीक झाले, आता लय सगळं कळायला लागलं तुम्हाला, आता फार पायथागोरस शिकवला तरी कळलं तुम्हाला, ठीक आहे ना. मल्टिप्लाय करायचे बघा मित्रांनो, आता 2 डिजिट टू 1 डिजिट मल्टिप्लाय करणं बघा, आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला बघा 2 डिजिटला काम करायचे 1 डिजिटनी मल्टिप्लाय करायचे, आणि अजून तुम्हाला येऊ शकतं 3 डिजिटला 2 डिजिटनी मल्टिप्लाय करणं. 5th स्टँडर्डला तुम्हाला या लेवलला येऊ शकतं, बरोबर आहे. या 3 डिजिटला 2 डिजिटनी मल्टिप्लाय करणं बघा, 321 × 92, 54 नॉट × 52. हे एक्झाम्पल प्रॅक्टिसला ठेवा, तुम्हाला चांगला सराव होईल. सगळा एकाला प्रॅक्टिस करा. सांगत बसतो तर व्हिडिओ लॉंग होईल, म्हणून तुम्हाला मी फक्त पॅटर्न सांगते. ओके. डिवायडेशनला पण सेम टू सेम काय असणार आहे, 4 डिजिटला किंवा 3 डिजिटला, काय 3 डिजिटला तुम्ही 2 डिजिटने मल्टिप्लाय डिवायडेशन आणि मल्टिप्लाय करू शकता, किंवा 4 डिजिटला तुम्ही 2 डिजिटने मल्टिप्लाय, आल्सो तुम्ही 4 डिजिटला 2 डिजिटने तुम्ही काय करू शकता, त्याला डिवायडेशन करू शकता, बरोबर आहे. आता इथं बघा 3 डिजिटला 1 डिजिटने डिवायडेशन केले, बघून घ्या. आता 4 डिजिटला देखील तुम्ही सेम टू सेम अशा प्रकारे 2 डिजिटने डिवाइड करू शकता. एक्झाम्पल लक्षात ठेवा, परीक्षेला खूप काम येतील. हे दिलेले एक तर प्रॅक्टिसला दिले ते, ठीक आहे ना. याचे तुम्ही स्वतः आकडे इकडे तिकडे चेंज करा, काय फरक होत नाही. प्रॅक्टिस करा, कारण परीक्षेला असं येऊ शकतं. पुढे बघा, सॉल्व द फॉलोइंग बघा दिले. गौरीज मदर गेव हर बघा रुपीज दिले तुम्हाला 1,500 to buy school supplies. Out of that, the Gauri bought the books worth the 775 and the notebook worth रुपीज दिले बघा 458. How much money was left with the गौरी, म्हणजे गौरीला खर्चाला दिले पैसे, पण गौरी मोकारी गेली हिंडाला इकडे तिकडे, हे फेरन लवली घे, स्टेप घे, मोकार काय हे घेत कार्यक्रम फिटली.
बरोबर आहे. पण तिने काय केलं, पुस्तकं घेतले लक्षात घ्या, त्याच्यानंतर वया घेतल्या. मग तिच्याजवळ किती पैसे, मग तिने किती स्पेंड केलं, एकूण टोटल स्पेंड पैसे केला बुक्स वरती, नोटबुक वरती, मग एकूण इतके पैसे तिने स्पेंड केले. बरोबर आहे. आणि गौरीला आईने किती दिलते, 1500 रुपये, म्हणजे 1500 दिलते. मग काम करा, टोटल मनी मधून काय करा, काही स्पेंड केलेले मनी मायनस करा, म्हणजे हिच्याकडे एवढे शिल्लक राहिले. 267 वॉज लेफ्ट विथ द गौरी. ओके. पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला फॅक्टरायझेशनला येऊ शकतात, फॅक्टर फाइंड आउट करायला तुम्हाला येऊ शकतात, कारण सिलेबस मध्ये तुम्हाला आहे. बरोबर आहे. मग फॅक्टरला काय, जसं की 12 चे फॅक्टर तुम्हाला घ्यायचे. समजा आपण काय केलं तर 12 चे फॅक्टर घेऊया. बरोबर आहे. सो इकडनं घेऊया 12 चे फॅक्टर तुम्हाला घ्यायचे. मग 12 ला 1 ने आपण डिवाइड करू शकतो, 2 ने करू शकतो. बरोबर का नाही. डिवाइड फॅक्टरायझेशन म्हणतो आपण, कोणकोणते फॅक्टर आहे का त्याला, कोणकोणते नंबरने त्याला डिवाइड करू शकतो, असे तुम्ही घेऊ शकतात. 1 ने घेतला, 2 ने घेतला, 3 ने घेतला, 4 ने, नंतर पुढे 5 ने जात नाही, 6 ने आहे, आणि नंतर डायरेक्टली तुम्ही पुढे 12 ने जाणार. अशा प्रकारचे फॅक्टर तुम्हाला घ्यायचे. बरोबर आहे. मग तुम्ही 21, 35, 48, 50, 90 घ्या, 100 घ्या, 121 घ्या, 150 घ्या, 125, काय पण घ्या, प्रॅक्टिस करा. पण अशा प्रकारच्या नंबरचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. ओके. पुढे बघा, मेजरमेंट बघा. आता मित्रांनो, मेजरमेंट काय याच्यामध्ये बघा, मेजरमेंटला तुम्हाला कन्वर्ट करायचं, म्हणजे काय, 1 kg इज इक्वल टू 100 ग्रॅम. पुस्तकात आहे ना, आपल्या सिलेबसला आहे का नाही, मग तेच येईल ना, येऊ शकतं ना तुम्हाला. मग काम करा, प्रॅक्टिस करा. 1 लिटर म्हणजे काय, 100 मिलीलीटर. 400 सेंटीमीटर म्हणजे काय, 4 मीटर होईल. मग याचा अर्थ असा झाला का 1 मीटर बरोबर किती, लक्षात घ्या, 1 मीटर बरोबर किती असणार आहे, तर 100 सेंटीमीटर असणार आहे. यही लक्षात ठेवा. 1 रुपीज म्हणजे किती असतात, 100 पैसे असतात. 1 किलोमीटर म्हणजे काय, 100 मीटर असतात, सॉरी 1000 मीटर असतात. लक्षात ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. मग याचेच तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन पण विचारलं जाऊ शकतो, म्हणजे वेटचं, वजनाचं दिलं असेल, 2 किलो 2 kg प्लस 500 ग्रॅम प्लस 3 kg प्लस 250 ग्रॅम, असंही विचारलं जाऊ शकतात. बरोबर आहे. टाइमचं तुम्हाला ऍडिशन येऊ शकतात, 2 hours 25 मिनिट्स प्लस 3 hours 15 मिनिट्स. बरोबर आहे. अशा प्रकारचे तुम्हाला एक्झाम्पल येऊ शकतात. याचा प्रॅक्टिस करा, टेक्स्टबुक काढा, वही काढा, पटापट सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, if the 25 students are the line up in the one row for the drill, what is the total number of the students in the 16 rows? काय, एका रो मध्ये बघा, लक्षात घ्या मित्रांनो, 25 स्टुडंट आहे. किती, 25, आणि एकूण रोज किती, म्हणजे 16 आहे. म्हणजे तुम्ही एका रांगेमध्ये उभे राहिले, त्याच्यामध्ये 25 स्टुडंट आहे, आणि अशा एक एक रांगात काहीतरी तुम्हाला कार्यक्रम असेल, पटांगणावरती काहीतरी राष्ट्रगीत, काहीतरी कार्यक्रम एखादा असेल तुमचा प्रोग्राम, उभे राहिले तुम्ही, तर एकूण 16 रांगा झाल्या. तर टोटल स्टुडंट किती, तर 25 गुणिले 16 करा, उत्तर भेटणार आपलं 400. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन द 16 सच रोज इज द 400. किती, 400. नेक्स्ट बघा मित्रांनो, तुम्हाला बघा, आता हा जो मी मेजरमेंटचा सांगितला क्वेश्चन, अगोदर का सांगितला, आता कारण तुमच्या डोक्यात टूब पेटली असेल, आणि ती टोप आता इथे वापरायची. बघा, 500 रुपये दिले, 500 रुपयाच्या नोटा बघा दिले. द नोट्स ऑफ ₹100 किती असणार आहे, 5. द नोट्स ऑफ 20, 25. नंतर नोट्स ऑफ 10 रुपीज किती असणार आहे, 50 असणार आहे. बरोबर आहे. नंतर बघा, इफ इच बंच कंटेन द 9 फ्लावर, हाऊ मेनी बंचेस कॅन बी मेड फ्रॉम द 270 फ्लावर, अँड हाऊ मेनी फ्लावर विल बी लेफ्ट. काय केलं तुम्हाला, का बंचेस म्हणजे काय, आपण फ्लावर म्हणतो, त्या माळा म्हणतो. बरोबर ना. ठीक आहे. एका माळेमध्ये किती, लक्षात घ्या, का याच्यामध्ये 9 फ्लावर, किती येते, 9 फ्लावर एका माळेमध्ये. तर असे 274 फ्लावर दिले, तर किती माळा तयार होतील, तर लक्षात घ्या, 30 माळा तयार होतील, आणि एकूण राहतील 4 फुलं शिल्लक राहतील. तर 274 ला 274 ला 9 ने तुम्हाला काय करायचे, डिवाइड करायचे. ओके ना. इथं काय करायचं, तुम्हाला डिवाइड करून घ्यायचे. नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघा, युजिंग द इन्फॉर्मेशन बिलो क्रिएट द वर्ड प्रॉब्लेम. तुम्हाला याच्यावरून काय करायचे, तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे. लिहून दिलाय, डिस्टन्स मध्ये पूर्ण सॉल्व्ह केलाय, बघून घ्या, व्हिडिओ थांबा, स्क्रीनशॉट काढा, काय करायचे करा, पण नीट लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे बघा, मॅच द फॉलोइंग. आता हा सर्कल दिलाय, या सर्कलला आपण असा सर्कल काढला, या सर्कल समजा सिंपल घेतला, सॅम्पल घेतला मी. ठीक आहे ना. इथून जर आपण घेतला सेंटर ऑफ सर्कल, हे झालं तुमचा रेडियस. मग आता हे पहिले काय दिले बघा, रेडियस दिले, मग झाला तुमचा हा 2 नंबरचा ऑप्शन, काय झाला, रेडियस. नंतर हे काय दिले बघा, पूर्ण पॉइंट मधून गेले. लक्षात घ्या, काय गेलं, पूर्ण पॉइंट मध्ये आपण गेलेलं दिसतंय. ठीक आहे ना. तर याला आपण काय म्हणतो, तर डायमीटर. ठीक आहे ना. आता हा नीट दिसत नाही, थोडक्यात हा इकडं असतात, इथं पॉइंट असा दाखवायचे त्याला. ठीक आहे ना. तर हा झाला कॉर्ड झाला, आणि इथून पूर्ण जाताना दिसतोय आपल्याला, हा झाला डायमीटर. ओके ना. हे सगळे पार्ट वगैरे लक्षात ठेवा, काय अडचण नाही, थोडक्यात प्रिंट मिस्टेक पण चालत आहे. पुढे बघा, द वेट ऑफ शुगर, बघा काय दिले, सेमोलिना इन द बॅग इज 5 किलोग्राम, and if the weight of the sugar is 2 3/4 किलोग्राम, then the what is the weight of the semolina दिले तुम्हाला. ठीक आहे ना. आता काय करा, याच्यामध्ये ते साखर वगैरे दिले. सेमोलिना म्हणजे काय, रवा. काय म्हणतात याला, रवा म्हणतात.
ठीक आहे ना. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. मग टोटल वेट ऑफ द शुगर दिले बघा 5 kg दिले, आणि वेट ऑफ द शुगर इन द 3 काय दिले आपल्याला का 3 किलोग्राम दिले. ठीक आहे ना, म्हणजे काय दिले, सॉरी आपल्या याच्यामध्ये दिले का 2.75 किलोग्राम आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे ना, लक्षात घ्या. म्हणजे 2¼ दिले आपल्याला, सॉरी 3/4, 2¾ आपल्याला दिले. मग काम करा, याच्यामधून सरळ काम करा. 5 kg मधून 2.75 kg मायनस करा. उरलेलं जे असणार 2.25 kg असणार तो आपला जो रवा म्हणतो आपण, शिरा म्हणतो, सेमोलिया काय असणार आहे, त्याचा काय असणार तर वजन असणार. पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला पॅटर्न विचारला जाऊ शकतो. ह्या पॅटर्न वरती क्वेश्चन 100% येतात. नंबर मध्ये असेल किंवा डायग्राम मध्ये 100% तुम्हाला क्वेश्चन येतात, कारण तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे. बरोबर आहे. आता हा एक पॅटर्न दिला बघा 2 4 6 8. मग आपल्याला दिसतं ना 2 चा टेबल होते, म्हणजे 6 नंतर 8 नंतर इथं काय 10 येईल, नंतर काय 12 येईल. समजा अजून एक पॅटर्न घेतलाय, तर समजा घेतला 15 घेतला, 20 घेतला आणि 25 घेतला. मग याच्यानंतर काय येणार आपल्याला दिसतो ना 5 डिफरन्स, 30 येणार, 35 येणार. बरोबर आहे. अशा प्रकारचा पॅटर्न कम्प्लीट करायचे. आता इथे बघा एकच ट्रायंगल आहे, इथं 4 ट्रायंगल आहे, 1 2 3 6 9, इथं 9 ट्रायंगल आहे. पण इथं पॅटर्न काय दिसतो, हा 1 चा स्क्वेअर 1 आहे, इथं 2 चा स्क्वेअर 4 आहे, आणि इथं 3 चा स्क्वेअर हा 9 आहे. मग नेक्स्ट इथं तुमचा काय येणार आहे, इथं 4 चा स्क्वेअर 16 येणार आहे. बरोबर आहे. अशा प्रकारचा पॅटर्न लक्षात ठेवायचा. ओके, चलो पुढे बघा मित्रांनो. आता यामध्ये बघा लक्षात घ्या, आता इतकी मेहनत लागते मित्रांनो, फार घाम निघतो बाबा, लय मेहनत लागते, ओरडायला बोलायला मोकार काय. फक्त एक रिक्वेस्ट आहे राजांनो, सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्ही पूर्ण सगळेजण माझ्या हाताखाली आहात. तुम्हाला मी पूर्ण गायडन्स करणार आहे. पुढच्या भविष्यासाठी पूर्ण मार्गदर्शन आपल्याकडून होणार आहे. पॅटचे पेपर सोडा, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 10वी पर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. 10वी संपली तरी पूर्ण असणार आहे. बरोबर आहे. जर आपले रेग्युलर विद्यार्थी व्हिडिओ बघतात, छान वाटतं, लक्षात घ्या सबस्क्राईब करा. रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लास्ट बॉलवरती मॅच जिंकवणार. लास्ट बॉलवरती तुम्हाला काय करणार आहे, IMP क्वेश्चन मी आणणार आहे, ते पण तुम्हाला प्रोव्हाइड करणार. जर सबस्क्राईब नाही केलं तर एकाला भेटणार नाही, विषय संपला. ठीक आहे, चलो पुढे बघा मित्रांनो. समीर कार ट्रॅव्हल 12 kilograms in 1 liter ऑफ पेट्रोल दिले. हाऊ मच पेट्रोल विल रिक्वायर टू ट्रॅव्हल 54 किलोमीटर. म्हणजे काय करतो लक्षात घ्या, 1 किलोमीटरला ट्रॅव्हल करताना त्याला काय लक्षात घ्या, म्हणजे 12 किलोमीटर म्हणतो आपण, सॉरी काय 12 किलोमीटरला त्याला ट्रॅव्हल करायला 1 लिटर लागतं. तर 54 किलोमीटर करायला किती लिटर लागेल याचा आन्सर दिले, इथं सॉल्व्ह करून घ्या. ओके, सॉल्व्ह केलं, सॉरी फक्त बघून घ्या, स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ थांबवा, अंडरस्टँड करून घ्या. अंडरस्टँड करा, काय अडचण नाही. पुढे बघा, इफ द 5 meter लॉंग रोप इज कट इंटू 4 इक्वल पीसेस, व्हॉट विल बी द लेंथ ऑफ द इच वन पीसेस. काय 5 मीटर तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे ना, 5 मीटर आपण रोप म्हणतो, ठीक आहे ना एखादा, तर त्याला काय करतो, तुम्हाला 4 मीटर मध्ये दोरी म्हणतो आपण, त्या 5 मीटरची जी दोरी त्याला तुम्हाला 4 भागामध्ये, इक्वल भागामध्ये, पीस मध्ये तुकडे करायचे. मग काम करा, 5/4 करा, आपलं उत्तर येणार आहे 1.25. बरोबर आहे. दिले सॉल्व्ह करून, समजून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. चला आता पुढे मी मेन एक्झाम्पल सांगणार आहे बघा. आता याची पेरिमीटर, तुम्हाला रेक्टँगलची पेरिमीटर फाइंड करायची. आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, 2 इंटू इन ब्रॅकेट एल प्लस डब्ल्यू म्हणजे काय, इथं तुम्ही बी घेतला तरी चालेल, एल बी घेतला तरी चालेल, म्हणजे काय लेंथ आणि प्लस ब्रेथ घ्या किंवा वाईड म्हटलं तरी चालतं. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, 2 इंटू याची लेंथ झाली 7 सेंटीमीटर, याची वाईड किंवा ब्रेथ म्हणतो आपण 4 सेंटीमीटर. सो फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करा. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू पी इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एल प्लस डब्ल्यू किंवा एल प्लस बी इज इक्वल टू 2 इंटू इन ब्रॅकेट एल प्लस बी इज इक्वल टू 7 प्लस 4 करा, 7 प्लस 4 11 होणार, 11 टू द 22 सेंटीमीटर झालं. सो देअरफॉर द पेरिमीटर ऑफ दिस गिवन रेक्टँगल बिकम द 22 सेंटीमीटर. ओके, चलो पुढे बघा फास्ट. हा एरिया बघा तुम्हाला दिलं, फाइंड द एरिया ऑफ फिगर. काय करायचं, तुम्ही याची प्रॅक्टिस करा. प्रत्येक हा जो दिलेला तुमचा प्रत्येकाचा एरिया हा 1 सेंटीमीटर, तर टोटल याची किती होईल. आता हे तुमचे टोटल 6 आहे, म्हणजे याचा जो असणार एकूण एरिया हा 6 सेंटीमीटर, सॉरी मीटर झाला. तर बाकीच्यांचं किती येणार हे काउंट करा, प्रत्येकाची व्हॅल्यू किती 1 असणार आहे. प्रॅक्टिस करा. पुढे बघा मित्रांनो, कम्प्लीट द पॅटर्न. आला का पॅटर्न, ठीक आहे ना. आता आला पॅटर्न बघा. आता मग काय हा पॅटर्न काय दिला बघा, आपल्याला माहिती ना, 7 1 द 7, 7 2 द 14, 7 3 द 21, 7 4 द 28. आला का नाही, बरोबर ना. 7 3 द 21, 7 काय दिलं आपल्याला पॅटर्न, आता का सांगितलं आपल्याला, 7 1 द 7, 7 2 द 14, 7 3 द 21, 7 4 द 28, 7 5 द 35. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला 28 पूर्ण करायचे. नेक्स्ट बघा मित्रांनो, दिले तर 45, 36, 27, 8 आणि 9 दिले. तर आपल्याला माहिती आहे ना, इकडनं स्टार्ट झाला, हा 9 चा टेबल झाला, म्हणजे इथं तुम्हाला 9 द्यायचं.
काय करा तुम्हाला इथं 9 द्यायचे. पुढे बघा मेक अ पॅटर्न ऑफ द कॉन्सेक्युटिव्ह नंबर्स विथ द डिफरन्स ऑफ 4 दिले बघा मित्रांनो. ठीक आहे ना, का जसा 4चा डिफरंट येईल म्हणजे तुम्ही काय एकतर 4चा टेबल लिहिला तरी चालेल. 4 1 द 1, 4 टू द 8, 4 टू द 12, नंतर 16 20 असा लिहिला तरी चालेल. काय काय फक्त 4 त्याच्यामध्ये 4चा डिफरन्स पाहिजे. ओके, चला पुढे बघा मित्रांनो आपल्याला दिले हा एक पिक्टोग्राफ दिला. लक्षात घ्या, या पिक्टोग्राफ तुम्हाला मी 100% सांगतो, एकतर तुम्हाला पिक्टोग्राफ ड्रॉ करायला येईल किंवा पिक्टोग्राफ वरचे तुम्हाला काय करायचे क्वेश्चन आन्सरचे उत्तर द्यायचे. ओके, आता आपल्याला काय दिलं याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर शोधायचे. बघा पिक्टोग्राफ दिले बघा. 1 अम्ब्रेला मीन्स दॅट 8 अम्ब्रेला. काय दिले 1 अम्ब्रेला मीन्स दॅट 8 अम्ब्रेला. ठीक आहे ना. बघा आता मग जून मध्ये बघा किती सोड झाल्या, 1 2 3 4 5 6 7 झाल्या. किती झाल्या 7 झाल्या. मग 7 into किती 8 आहे का, कारण एका अम्ब्रेलाची व्हॅल्यू 8 असणार आहे. बरोबर आहे. मग एक करू जा 8 7 56 म्हणजे इथं आला तुमचा 56 आला. नेक्स्ट बघा मित्रांनो जुलैमध्ये किती 1 2 3 4 5 6 7 8 आला. बरोबर आहे. मग इथं 8 8 द येणार किती येणार, कारण एका अम्ब्रेलाची व्हॅल्यू 8 आहे आणि हे एकूण पण 1 2 3 4 5 6 7 8 आहे. 8 8 द किती येणार 64 येणार. इथं आला 56 इथं आला 64. बरोबर. नंतर इथं बघा ऑगस्ट मध्ये किती 1 2 3 4 5 आला. मग काम करा 5 into 8 करा, कारण एकाची व्हॅल्यू 8 आहे ना. मग 8 5 40 आला. किती आला 8 5 40 आला. नंतर बघा मित्रांनो इथं 1 2 3 4 दिलाय म्हणजे काम करा 4 into 8 करा. किती येणार 4 into 8 बिकॉज ऑफ द एका अम्ब्रेलाची किंमत 8 आहे. 8 4 32 आला. ओके, मग आता क्वेश्चन आन्सर बघा. पहिलं दिलं बघा हाऊ मेनी अम्ब्रेलाज वी आर सोल्ड इन द मंथ ऑफ जुलै. जुलै कुठे हा जुलैला किती येणार 64. इन विच मंथ 40 अम्ब्रेलाज वी आर सोल्ड. 40 अम्ब्रेला कुठे सोल्ड झाल्या या ऑगस्ट मध्ये झाल्या. लास्टला काय सांगितले हाऊ मेनी टोटल अम्ब्रेलाज वी आर सोल्ड इन ऑगस्ट अँड जुलै. आता ऑगस्टच्या बघा मित्रांनो 40 आहे आणि त्याच्यानंतर जूनच्या बघा किती तुम्हाला दिले तर 56 दिले. मग काम करा 56 प्लस 40 ला काम करा ऍडिशन करा 6 प्लस 0 6 5 प्लस 4 9 येणार. म्हणजे आपल्याला एकूण आन्सर भेटणार बघा मित्रांनो तर 96. किती भेटणार 96 भेटणार बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा आपण इयत्ता 5वीचा आपण पूर्णपणे आयएमपी क्वेश्चन सहित मोस्ट पॅटर्न सहित आणि प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडायला दिले. तर या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल होता. हा जर व्हिडिओ आवडला तर लाईकचं बटन दाबायचे आणि विदाऊट जर सबस्क्राईब करता जर एखादा जर विदाऊट सबस्क्राईब करता जर निघून गेला व्हिडिओ थांबवला तर लक्षात घ्या पुढच्या वेळेला तुमच्याजवळ व्हिडिओ पोहोचणार नाही याची गॅरंटी देतो तुम्हाला. आणि जर तुम्ही जर लक्षात घ्या सबस्क्राईब केलं लाईकचं बटन दाबलं आणि कमेंट मध्ये जाऊन हाईपचं बटन मध्ये जाऊन जे पॉईंट तुम्हाला भेटतात 180 असेल 50 60 90 काय असेल ते पॉईंट घेतले तर 100% व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचणार आहे. आणि नेक्स्ट टाइमला इंग्लिशच्या पेपरला पण आयएमपी क्वेश्चन मी देणारच आहे. आणि पेपरच्या अगोदर मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त सबस्क्रायबर भेटले ह्या व्हिडिओ मधून तर 100% 5वीचा मोस्ट आयएमपी क्वेश्चन तुम्हाला अजून एक व्हिडिओ मी टाकणार आहे. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. पालकांना रिक्वेस्ट आहे का तुमच्या मुलाला मुलीला चांगल्या मार्काने पास होता आलं पाहिजे म्हणून त्यांना प्रॅक्टिस करायला तुम्ही स्वतः एक्झाम्पल द्या जे व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.